कालचा दिवस म्हणजे 4 मे हा देशाच्या राजकारणात ऐतिहासिक असाच ठरलाय। हा दिवस कोणीच कधीच विसरू शकणार नाही। काल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्याबद्दलचं एक विश्लेषण करणारा व्हिडिओ विवेकने कालच केलाय। पण त्यावर अनेकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की पश्चिम बंगाल बद्दल आम्हाला सेपरेट ऐकायचंय, आम्हाला वेगळं विश्लेषण ऐकायचंय। आणि पश्चिम बंगाल विषयी बोलण्यासारखं खरं म्हणजे खूप काही आहे, कारण पश्चिम बंगालची निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी ठरली आहे। या निवडणुकीच्या निकालाने फक्त सत्तापालट झाला नसून गेल्या 7 दशकांपासून दडपल्या गेलेल्या हिंदू अस्मितेचा लोकशाही मार्गाने व्यक्त झालेला महाहुंकार आहे। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला अनेक आयाम आहेत। त्यापैकीच एक म्हणजे 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या महिला उमेदवारांनी तृणमूलला दिलेली टक्कर आणि मिळवलेला विजय। या हिम्मतवान महिला उमेदवारांचं मनापासून अभिनंदन। कोण आहेत त्या तिघी? पश्चिम बंगालमधल्या अतिशय सामान्य, गरीब, अल्पशिक्षित, अशिक्षित अशा घरातल्या या महिला आहेत। पण या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही असामान्य आहे। आणि या हिम्मतवान तिघींची ओळख आजच्या या भागातून मी तुम्हाला करून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। या आहेत रेखा पात्रा। संदेशखाली इथे टीएमसीच्या म्हणजे तृणमूलच्या गुंडांनी केलेल्या सामूहिक बलात्कारातल्या एक पीडिता। पण त्यांनी खचून न जाता या अन्यायाविरोधात आवाज उठवला, न्याय मागितला। त्यानंतर त्यांना बराच त्रास सहन करावा लागला, पण या निवडणुकीत त्यांना भाजपकडून हिंगलगंज या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली। त्यांनी तृणमूलच्या आनंद सरकार यांना 5000हून अधिक मतांनी पराभूत केलं। 5वी पर्यंत शिक्षण झालेल्या रेखा पात्रा या सर्वसामान्य गृहिणी आहेत, पण त्या बंगाली महिलांसाठी अत्याचाराविरोधात ठामपणे लढणाऱ्या नारी शक्तीचं प्रतीक बनल्या आहेत। या आहेत रत्ना देवनाथ। कोलकात्यातील आरजेकर मेडिकल रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराची घटना तुम्हाला आठवत असेल। संपूर्ण देशभरात ही घटना प्रचंड गाजली। पश्चिम बंगालमध्ये या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मात्र एक स्त्री असूनही ममता बानोंनी या घटनेची दखल न घेता त्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर दमन शक्तीचा प्रयोग केला। रत्ना देवनाथ या बलात्कारीत जीव गमावलेल्या दुर्दैवी तरुणीची आई आहेत। या प्रकरणात तृणमूल काँग्रेसने आणि मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। रत्ना यांना पानीहटी विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तृणमूलच्या उमेदवाराचा 28,000हून अधिक मतांनी पराभव केला। पोटच्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठीची पहिली पायरी काल पूर्ण झाली। त्यांच्या प्रचाराचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा अनेकांनी ते पाहिले असतील। ते व्हिडिओ पाहताना आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं, कारण त्या ज्या महिलांना भेटत होत्या त्या महिला सुद्धा त्यांना मिठी मारून रडायच्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगून जायचे। आपल्या मुलीला आणि बंगालमधल्या असंख्य मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी एक आई राजकीय मैदानात उतरलीये। या आहेत कलिता माझी। उदरनिर्वाह करण्यासाठी या 4 घरी मोलकरीण म्हणून काम करतात। भाजपला पाठिंबा दिल्यामुळे तृणमूलच्या गुंडांकडून त्यांचा नियमितपणे छळ केला जायचा। औसग्राम मतदारसंघातून तृणमूलच्या श्यामा प्रसन्न लोहार यांचा 12,000हून अधिक मतांनी पराभव करत त्या विजयी झाल्या। 4 घरात कामं करून त्यांना महिन्याला जेमतेम 4,000 ते 5,000 रुपये मिळायचे। पण आज त्याच कलिता माझी यांना उमेदवारी देऊन भाजपने आमदार केलं। या 3ही महिलांना राजकीय वारसा नाहीये, अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या सर्वसाधारण गृहिणी आहेत। मात्र त्यांची जिद्द, संघर्ष करण्याची हिम्मत पाहून भाजपने त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं। म्हणूनच या तिघीही पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचं प्रतीक ठरल्यात। कुठे त्या तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा, सयानी घोष आणि सागरिका घोष, आणि भाजपच्या या 3 महिला आमदार। प्रत्येक वेळी अप टू डेट राहणाऱ्या, छान छान साडी नेसून मेकअप करून फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या महिलाच राजकारणात येऊ शकतात, हा समज
पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोडून काढला। आणि तसंही तृणमूलच्या या महिला खासदारांच्या शिक्षणाचा काय उपयोग, जेव्हा की पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात या एक चकार शब्दही काढत नाहीत। खरी महिला शक्ती काय असते हे या निवडणुकीने दाखवून दिले। या तिघींबरोबरच आणखी एका महिलेची ओळख करून देते। या आहेत चैना बर्मन। यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील। काही वर्षांपासून सोशल मीडियावर त्या भाजपचा प्रचार करतात आणि यामध्ये त्यांची मुलं सुद्धा त्यांना मदत करतात। टीएमसी सरकारच्या भ्रष्ट घाणेरड्या कामाबद्दल त्या रील्स बनवतात। तृणमूलच्या गुंडांनी त्यांना सुद्धा अनेकदा धमक्या दिल्या, इतकंच नाही तर त्यांना मारहाण सुद्धा केली, पण तरी सुद्धा न घाबरता त्यांनी प्रचार आणि प्रसार चालूच ठेवला। त्यामुळे ही निवडणूक अशा सामान्य लोकांनी जिंकून दाखवली। पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ममता व्हर्सेस जनता अशीच झाली आणि ही निवडणूक सामान्य जनतेने जिंकून दाखवली। कालचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना सुद्धा भरून आलं। भाजपचे नेते कैलास विजय वर्गीय हे सुद्धा भावुक झाले। त्यांनी सांगितलं की आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला, बराच मनस्ताप झाला, अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, माझ्यावर आणि अनेक संघ प्रचारकांवर सुद्धा खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आणि हा ऐतिहासिक निकाल आहे असं म्हणत त्यांना रडू कोसळलं। भाजप उमेदवार सुजॉय गोराई यांना सुद्धा जिंकल्यानंतर रडू कोसळलं। हे अश्रू फक्त जिंकल्याचे नव्हते, तर इतके वर्ष प्रत्येक निवडणुकीत तृणमूलच्या गुंडांकडून झालेल्या त्रासाच्या आठवणीचे हे अश्रू होते। त्यांनी सांगितलं की प्रत्येक निवडणुकीनंतर मला अनेक दिवस घरापासून लपून लांब राहावं लागायचं, कारण गुंडांची पाळत असायची। हे तृणमूलचे गुंड सातत्याने मारहाण करायचे, पण ही भीती आता इथून पुढे नसणार आणि त्यामुळे आलेले हे आनंदाश्रू होते। पण तृणमूलच्या गुंडांचा असा त्रास आता कोणालाच सहन करावा लागणार नाही। ही फक्त वानगी दाखल मी काही उदाहरणं दिली, अशा अनेक कहाण्या आहेत, पण आता हे चित्र बदलणार आणि नक्कीच बदलणार। कालच्या ऐतिहासिक विजयाने ही ग्वाहीच दिलीये। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा। आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या निवडणुकीला अनेक आयाम आहेत, ते प्रत्येक आयाम अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।